नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। क्रिसमस स्पेशल आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने फ्रूट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। ज्याने आयुष्यात कधीच केक बनवला नाही तो देखील हा केक अगदी परफेक्ट बनवेल। चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर केक साठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, पाव कप तेल, 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, इथे 2 टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून इतकी ताजी मलाई घेतलेली आहे। इथे एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत। अर्धा कप जी साखर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी बारीक मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपली पिठी साखर तयार झालेली आहे। आता आपण केक बनवायला घेऊया। केक तयार करायच्या अगोदर आपल्याला ज्या केकच्या भांड्यामध्ये केक बेक करण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता। जर का बटर पेपर नसेल तर या पद्धतीने संपूर्ण टीनला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने डस्ट करून घ्यायचा आहे। हे बघा सर्व बाजूने या पद्धतीने आपण मैदा असा डस्ट करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा केक टीन इथे आपला रेडी झालेला आहे। जेव्हा पण आपण केक तयार करतो त्यामध्ये आपण जेव्हा टूटी फ्रुटी वापरतो ना तेव्हा ती तळाला बसते, तर ती बसू नये यासाठी आपण इथे 1 टीस्पून इतका मैदा घेतलेला आहे। यामध्ये आपण टूटी फ्रुटी संपूर्ण ऍड करणार आहोत आणि मैद्यामध्ये थोडीशी कोट करून घेणार आहोत जेणेकरून ती खाली बसणार नाही। हे बघा या पद्धतीने। इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण काढून घेऊया तेल। हे बघा संपूर्ण तेल इथे मी काढून घेतलेला आहे। तेलामध्येच इथे आपण मलाई सुद्धा काढून घेणार आहोत आणि सर्वात अगोदर आपण तेल आणि मलाई चांगली मिक्स करून घेणार आहोत। तेल आणि मलाई आपण चांगली एकजीव करून घेतलेली आहे। आता आपण यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि जी पिठी साखर आपण तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला यामध्ये चाळून घ्यायची आहे। हे बघा हे काही मोठे कण असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता आपण साखर चांगली एकजीव करून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। साखर इथे आपण चांगली एकजीव करून घेतलेली आहे। आपण जे अर्धा कप इतकं दूध घेतलेलं त्यातलं सुरुवातीला आपल्याला पाव कप इतकं दूध यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपण जो व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। अगदी 1 मिनिटासाठीच आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा सर्व जिन्नस इथे आपले चांगले एकजीव करून झालेले आहेत। आता आपण पुन्हा यावरती चाळणी ठेवून घेणार आहोत आणि यामध्ये काढून घ्यायचा आहे मैदा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। आता हे तिन्ही पण जिन्नस आपल्याला यामध्ये चाळून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे व्यवस्थित हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने आपण हे चांगलं फिरवून घेणार आहोत। हे बघा जसं जसं आपण मिक्स करतो
संपूर्ण मैदा यामध्ये एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये उरलेलं दूध ऍड करणार आहोत। तर सुरुवातीला 1 ते 2 चमचे इतकं आपण दूध यामध्ये काढून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे बाकीचं दूध आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। इथे आपला केकचं बॅटर बनून तयार झालेला आहे। हे बघा त्या पद्धतीने आपण हे ठेवून घेतलेलं आहे। एवढंच आपल्याला हे घट्टसर ठेवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये जी टूटी फ्रुटी घेतलेली आहे ती ऍड करणार आहोत। या पद्धतीने चांगली एकजीव करून घेऊया। हे बघा आता आपण हे मिश्रण केक टीन मध्ये काढून घेणार आहोत। संपूर्ण मिश्रण आपण हे टीन मध्ये काढून घेतलेलं आहे। संपूर्ण मिश्रण इथे आपण टीन मध्ये काढून घेतलेलं आहे। टीन आपल्याला थोडासा असा टॅप करून घ्यायचा आहे आणि वरतून थोडीशी मी टूटी फ्रुटी ऍड करते। हे बघा आता आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। जर का तुम्ही गॅसवर कुकर मध्ये करत असाल तर कुकर आपल्याला 5 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर केकचा टीन आतमध्ये ठेवून आपल्याला 30 ते 35 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यायचा आहे। जर का तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये करत असाल तर 10 मिनिटांसाठी आपल्याला मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 180 वरती आपल्याला केक 35 मिनिटांसाठी चांगला बेक करून घ्यायचा आहे। तर मी इथे मायक्रोवेव्ह मध्ये करून घेणार आहे। 35 मिनिटांसाठी इथे आपण केक चांगला बेक करून घेतलेला आहे। मी इथे टूथपिक टाकून बघते। सेंटरला आपल्याला टूथपिक टाकून बघायचे आहे। हे बघा पूर्ण क्लीन निघतेय, म्हणजे इथे आपला केक चांगला बेक झालेला आहे। आता आपल्याला यावरती एक कपडा टाकून घ्यायचा आहे आणि केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। केक इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण हा कट करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला साइडने सुरीने कडा याच्या चांगल्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा थोडंसं वरतून टॅप करून घेऊया। हे बघा मस्त इथे आपला केक तयार झालेला आहे। हे बघा किती सॉफ्ट झालेला आहे। आता आपण हा कट करून घेणार आहोत। हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपला किती मस्तपैकी फ्रूट केक बनून तयार झालेला आहे। आता आपण हा कट करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला क्रिसमस स्पेशल फ्रूट केक बनून तयार झालेला आहे। बनवायला अगदी साधा सोपा आहे। येत्या क्रिसमसला या पद्धतीने केक नक्की बनवावं, सर्व कुटुंबाला अगदी खुश करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी। सर्वांना मेरी क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।